दादरमध्ये एक जुन्या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट मिळाला. त्या बेडरूममधून विचित्र आवाज येऊ लागले. कोणतरी काहीतरी बडबडते. हे लोक जसेच त्या बेडरूमच्या जवळ गेले ऐकायला की नक्की काय. तसंच त्यांनी कान त्या डोरला टच केला. अचानक ते दरवाजाचा आवाज जोरजोरात यायला लागला. असं वाटतं कोणतरी जोरजोरात थापा मारतंय, लाथा बुक्कानी मारतंय आणि असं बोलते की आजही जेव्हा मी त्या रात्रीचा विचार करते तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. मी माझ्या मैत्रिणीकडून परत घरी येत होते. रात्रीचा उशीर झाला होता. आईस्क्रीमची ती गाडी असते ना, तिच्या घंटीचा आवाज आला. गाडी हळूहळू माझ्या दिशेने येत होती. जुनी पिवळी व्हॅन. समोर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं थंडगार आईस्क्रीम. व्हॅन थांबली. आत बसलेला माणूस हसत माझ्याकडे म्हणाला, बेटा. आपण बऱ्याचदा हॉन्टेड फ्लॅट्सबद्दल ऐकतो, की कसं मुंबईसारख्या शहरात, मुंबई पुण्यासारख्या शहरात ह्या नवीन इमारतीतही बरेच असे रहस्य लपलेले असतात. बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या असतात. बऱ्याच लोकांचा जीव गेलेला असतो आणि त्याचे वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. पण ही जी आज मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ना, हे माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणीबरोबर घडली आहे. तेही दादर अशा ठिकाणी. नमस्कार मंडळी, माझं नाव रिकी आहे आणि स्वागत आहे तुमचं भंकस पॉडकास्टमध्ये. आजची ही जी तुम्हाला मी गोष्ट किंवा इन्सिडेंट सांगणार आहे, ही एक रिअल हॉरर स्टोरी आहे. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीबरोबर घडलेली. तिचं नाव काव्य आहे. काव्य ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी होती आणि ती एक UI UX डिझायनर होती. ठीक आहे, तर तिचं कसं झालं, ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट झालं. तिने आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये ती जॉब करत होती आणि तिला जॉब करता करता एक अपॉर्च्युनिटी आली मुंबईमध्ये. ठीक आहे. आता मुंबई म्हटलं की ती खूप जास्त खुश होती. ती मुंबईमध्ये आली आणि तिचं जॉइनिंग वगैरे तिने केलं. तिला 1 महिन्याचा ऑफिसनी स्टे दिला होता. म्हणजे तुम्ही 1 महिना ऑफिसकडून हॉटेलमध्ये राहू शकता आणि त्या 1 महिन्यात तुम्हाला फिगर आउट करायचं आहे की तुम्हाला कुठे फ्लॅट म्हणजे राहण्याची वगैरे तुम्हाला तुमची सोय करायची आहे. तर कसं झालं होतं ना, की काव्य इथे आली आणि तिचं काही सगळं चांगलं चालू होतं आणि ती आजूबाजूला म्हणजे बघत होती, कुठे राहणार, काय राहणार. तर तिचं जे ऑफिस होतं, म्हणजे आम्ही दोघं कलीगच होतो. आमचं जे ऑफिस होतं ते लोअर परेलला होतं. ठीक आहे. तर ती रेग्युलरली ऑफिसला यायची आणि ऑफिस सुटल्यानंतर ती खूप वेगवेगळे फ्लॅट्स बघायची. तिने जेव्हा सुरुवातीला काही फ्लॅट्स बघितले, ती घाबरली होती. म्हणजे भुतामुळे नाही, तर मुंबईच्या रेट्समुळे. कारण तेवढे महाग इथे भाडं आहे. तर तिला तो हॉरर सगळ्यात जास्त वाटला होता. पण त्यानंतर ती हळू खूप ठिकाणी बघत गेली. इव्हन ती बदलापूर त्या साईडलाही तिने फ्लॅट तिला आवडले. पण त्यानंतर असं आलं की ते खूप लांब आहे. तर तिने आसपास बघायला सुरुवात केली आणि तिला दादरमध्ये एक जुन्या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट मिळाला. म्हणजे तिथे तिला फ्लॅट आणि रूममेट्स दोन्ही मिळाले. म्हणजे ते कंपॅरेटिव्हली थोडं स्वस्त होतं. तिला 1 BHKचा फ्लॅट मिळाला होता. ₹60,000 त्याचं काहीतरी भाडं होतं आणि ज्यात ते लोकं 4घी जणी राहणार होत्या. आता तिला काहीतरी असे रूममेट्स मिळाले होते आणि ती त्यांच्यासोबत तिथे राहणार होती. आणि त्यांचं झालं सगळं. त्यांनी डिपॉझिट वगैरे दिलं, शिफ्टिंग वगैरे केलं आणि तिथे ते लोकं राहायला गेले. आता तिचे जे 4 रूममेट्स होते ना, म्हणजे तिचे 3 रूममेट्स जे होते, तर त्यांच्यापैकी एकीचं नाव ज्योती होतं, दिशा होता आणि एक अनन्या होती. आणि हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आले होते. म्हणजे महाराष्ट्रातलं कोणच नव्हतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत होते. जॉबसाठीच मुंबईला आले होते. तर ते फायनली त्या फ्लॅटमध्ये जातात. एकदम सुंदर फ्लॅट, बाल्कनी वगैरे. मुंबईमध्ये बाल्कनी मिळणं तर खूप म्हणजे एक लक्झरी आहे आणि एकदम मस्त त्यांना फ्लॅट मिळाला. जी काव्य होती ना, तिला ड्रॉइंगचा खूप शौक होता. म्हणजे ती स्केचेस वगैरे करायची. तर ती तिच्या घरून तिने भरपूर स्केचेस वगैरे मागवले. तिने इव्हन त्या लोकांनी मिळून तो पूर्ण घर सजवला. सामान वगैरे सगळं एकत्रित केलं. त्यानंतर कसं झालं ना, की ते लोकं राहायला गेले एकत्र आणि शिफ्ट झाले. तर त्यांचं कसं ठरलं, हॉलमध्ये काव्या, दिशा आणि ज्योती राहणार. ठीक आहे. आणि जी अनन्या आहे ना, ती बेडरूममध्ये राहणार. कारण ती जास्त रेंट भरत होती. तर ती बेडरूममध्ये तिने बेडरूम घेतला होता, की तिला एक पर्सनल स्पेस हवी होती. सुरुवातीला तर सगळं काही मस्त चालू होतं. त्यांचं ऑफिस मस्त चाललेलं. काव्या ही रेग्युलरली यायची, आमच्याशी शेअर करायची. आम्ही तिच्या घराचे फोटोज वगैरे पण बघितले होते. एकदम सुंदर घर होतं आणि इव्हन त्यांनी तर खूप खतरनाक त्या घराला बनवलेलं, मस्तपैकी एकदम. तर झालं सुरुवातीचे काही दिवस तर एकदम मस्त गेले. जायचे ते आपापलं जेवण वगैरे बनवायचं आणि सगळं काही एकदम नॉर्मल चालू होतं. पण हे जास्त दिवस नाही राहिलं. तो फ्लॅट काहीतरी कारण होतं, की कारण तो फ्लॅट बऱ्यापैकी मोठा होता. म्हणजे ठीक आहे आणि ती जी सोसायटी होती ना, ती पण अशी एकदम पॉश सोसायटी होती. आजूबाजूला लोकं जे राहायचे ते एकदम श्रीमंत होते आणि त्यांचं रेंट म्हणजे
₹1,00,000 ₹1,50,000 असं त्यांचं भाडं होतं. आणि त्याच ठिकाणी ह्या लोकांना एवढे स्वस्तात फ्लॅट मिळाला. तर काहीतरी त्यांना खटखट होतं, की काहीतरी आहे. पण आपण बोलतो ना, ज्यावेळी आपल्याला एक गोष्ट मिळते, आपण प्रश्न नाही करत. ते असं असतं ना, की "आम खाओ गुठलिया मत गिनो." तर त्यांचं असं होतं, की त्या लोकांनी जास्त प्रश्न नाही केलं आणि राहायला सुरुवात केली. पण हळू-हळू कसं व्हायला लागलं ना, जी अनन्या होती ना, ती आधी कशी एकदम फिटनेस फ्रीक होती. ती यूपीकडची होती. फिटनेस फ्रीक, रेग्युलरली योगा, जिम, सकाळी जॉगला वगैरे जाणं, ऑफिस-वॉफिस सगळं सांभाळून ती असायची. पण तिच्याबरोबर कसं व्हायला लागलं ना, की बघता-बघता 15-20 दिवसात आहे ना, ती स्वतःला रूममध्येच बंद करून ठेवायची. म्हणजे सकाळपासून दुपारी 2-3 वाजता उठणार, ऑफिसला कंटिन्यू खाडे करणार. आणि तिची एक सवय होती आधी कसं ती फिटनेस फ्रीक होती, तर जास्त काही तिच्या वाईट सवयी नव्हत्या. पण तिची एक सवय होती, की ती स्मोक करायची आणि हळू आहे ना, तिची स्मोकिंग खूप जास्त वाढू लागली. म्हणजे दिवसभर त्या लोकांना आहे ना, तिच्या रूममधून सिगारेटचा वास यायचा. जेव्हा त्याने त्याला विचारलं, की "नक्की तुला काय झालंय? सगळं ठीक आहे? सगळं चांगलं चाललंय आयुष्यात?" तिचं असायचं, "हां, सगळं चांगलं चाललंय." हळू तिने लोकांशी बोलणं बंद केलं. इव्हन तिच्या मैत्रिणींशी बोलणं बंद केलं. तर हळू तिची तब्येत खूप जास्त अशी खराब वाटू लागली. ह्याने विचारलं, की "नक्की सगळं ठीक आहे?" तर ती काहीच उत्तर नाही द्यायची, "सगळं ठीक आहे." आणि दिवसभर स्वतःला कोंडून ठेवायची. जेव्हा त्याची तब्येत अजून खराब झाली, दिवसभर खोकायला लागली, ताप यायला लागलं, तेव्हा हे लोकं बोलायचे, की "चल आम्ही तुला डॉक्टरकडे घेऊन जातो किंवा आम्ही तुझ्या आई-वडिलांना फोन करून सांगतो." तर ती ह्यांच्याशीच भांडायची, अग्रेसिव्ह व्हायची. त्यामुळे त्या लोकांनी तिला तिच्याच हालवर ठेवलेलं. अंटिल एक दिवस दुपारचे 4 वाजलेले असतात आणि अनन्या अजूनही बाहेर नाही पडत. हे लोकं जेव्हा आतमध्ये जातात बघायला म्हणजे दरवाजा वगैरे खोलून, ती अशीच पडलेली असते एका कोपऱ्यात. ते लोकं उठवतात तर ती उठतच नाही. ते लोकं तिला हलवतात, तोंडावर पाणी वगैरे टाकतात, तेव्हा तिला कुठेतरी जाग येते. ती उठते आणि त्यावेळी काव्या, ज्योती आणि दिशा ठरवतात, की आपण बसतही अजून नाही सहन करायचं. ते लोकं लँडलॉर्ड करून तिच्या पॅरेंट्सचा नंबर घेतात आणि तिच्या आई कॉल करून हे सगळ्या गोष्टी सांगतात. दुसऱ्या दिवशी तिचे आई-वडील येतात आणि तिला घेऊन जातात. कारण तिची तब्येत खूप जास्त खराब झालेली असते. घेऊन जातात आणि घेऊन जातात. ह्या लोकांचा घेऊन जातात आणि त्या दिवशी काव्या ही ऑफिसला नव्हती आली आणि हे सगळं आम्हाला त्यांनी प्रकरण त्यावेळी सांगितलं होतं. तर घेऊन जातात आणि त्यांना वाटतं की ठीक आहे हिचा काहीतरी असेल आजारपण, ब्रेकअप जेही. काही-काही मुली अशाही असतात ना, ज्या खूप वेगवेगळे पदार्थ कन्झ्युम करतात आणि त्यामुळे त्यांना स्ट्रेस येतो. त्यांना वाटलं असेल असंच काही प्रकार असेल आणि त्या लोकं सुटकेचा निश्वास घेतात. ते विचार करतात की ठीक आहे आपण एक काम करू, तिचं बेडरूम जर खूप घाण होतं जे होतं. आता आपल्या तिघींनाच राहायचं आहे तर आपण उद्या उठून ह्या सगळं बेडरूम वगैरे साफ करू. आजच्या दिवशी आपण हॉलमध्ये झोपूया आणि ते लोकं शांतपणे झोपलेले असतात. रात्री 1:30-2 वाजता त्यांना ना एक विचित्र आवाज येतो त्यांच्या बेडरूममधून आणि तो आवाज कसा असतो ना, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपला पेन असतो ना पेन, पेन कसं एकदम हलक्या ह्याच्याने कोणतरी दरवाजावर असं आपटते किंवा ठोकतंय असं पेन. आपण बेंचवर कसं पेन वाजवतो, म्हणजे असं काहीतरी त्याचा आवाज असतो. सुरुवातीला तर ते लोकं इग्नोर करतात. म्हणजे खूप क्रिपी आहे. पण सुरुवातीला तर कोणाला जाग पण येत नाही. पण तोच आहे ना, हळू आवाज वाढतो. म्हणजे तेच टक, 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 टक हळू आवाज वाढतो. त्यावेळी काव्याची झोप उडते. काव्या दोघींना उठवताना विचारते, की "तुम्हालाही काही आवाज येतोय का?" ह्या दोघी उठतात आणि बोलतात, की "बाई झोप काहीतरी असेल वरून वगैरे." तेव्हा ती बोलते, "वरून नाही येत बेडरूममधून येतंय." तेव्हा ती ज्योती बोलते, "अरे झोप, ती अनन्या असेल, ती एकतर विचित्र पडलेली असते, तीच आवाज करत असेल." तेव्हा काव्य बोलते, "अनन्या नाही आहे घरी. ती आज रात्री गेली आहे." आणि तेव्हा त्या तिघी जागी होतात आणि त्यांचं असं होतं, की जर कोण त्या बेडरूममध्ये नाही आहे, तर आवाज कुठून येतोय? त्या तिघी उठतात त्या तिघी उठतात आणि बेडरूमच्या दिशेने येतात आणि हळू आपलं कान त्या दरवाजाला लावतात, तर ते ऐकतात, की आवाज तर येतोय आणि आवाज त्या दरवाजाचाच येतोय. ते नोटीस करतात आणि ते ठरवतात, की आपण एक काम करूया, दरवाजा खोलून बघूया. काव्य दरवाजा उघडते, समोर बघते तर कोणीच नाहीये. मला वाटतं, की ठीक आहे जाऊ दे. मे बी पंखा वगैरे काय कोणत्या गोष्टीचा आवाज असेल. तर परत ते लावतात आणि जाऊन झोपून जातात. आता दुसरा दिवस येतो. ठीक आहे, त्या दुसऱ्या दिवशी त्या लोकांना सुट्टी असते, रविवार की काहीतरी असतो. ते लोकं ठरवतात, की एक काम करूया, आपण जाऊया आणि आपण अनन्याचा पूर्ण बेडरूम साफ करू, स्वच्छ करू. घाण खूप आहे. ते लोकं जेव्हा अनन्याच्या बेडरूममध्ये जातात ना, तिथे एवढी घाण असते, की विचारू नका. पूर्ण सगळीकडे सिगारेटचे बड्स, दारूच्या बाटल्या आणि अशा सगळ्या गोष्टी.
त्यात ते सगळं करतेवेळी आहे ना, त्याच्या पूर्ण ड्रॉवरमध्येही पूर्ण घाण पडलेली असते आणि ते लोकं सगळं काढून ते ह्याच्यात टाकत असतात, आपलं गार्बेज बॅगमध्ये ते लोकं टाकत असतात आणि सगळे ड्रॉवर्स उघडून सगळं काही साफ करत असतात. आणि ते साफ करतेवेळीच आहे ना, तिच्या ड्रॉवरमध्ये त्यांना एक डायरी सापडते. एकदम छोटीशी डायरी. आणि जेव्हा ते लोकं ते उघडतात, त्यात त्यांनी वेगवेगळे प्रकारचे स्केच केलेले असतात. आणि ते जे स्केच असतात ना, ते म्हणजे माणसांचे नसतात. ते दानवांचे किंवा कोणीतरी तिला येऊन मारतंय, की अशा प्रकारचे विचित्र स्केच असतात आणि ते थ्रूआउट ह्याच्यात असतात. पूर्ण डायरीमध्ये भरलेले असतात. रक्त पडतंय आणि त्याच्यावरती तिने खूप विचित्र पद्धतीने काही ना काहीतरी लिहिलेलं असतं, की जसं काही कोणतरी आहे. खूप वेगवेगळे तिने स्केच बनवलेले असतात, की कोणतरी तिला सावलीतून कोणतरी तिला अंधारातून बघतोय, अशा प्रकारचे स्केच असतात. ते सगळं बघून ह्या लोकांना थोडं विचित्र वाटतं. काव्याला, ज्योतीला, दिशाला असं वाटतं, की काय आहे? थोडे ते लोक घाबरतात. मग ते लोक बोलतात, "जाऊ दे, ह्या गोष्टीला टाकतो, ती होती पण थोडी विचित्र." आणि ते लोकं ते सगळं बंद करून फेकून टाकतात, पूर्ण घर स्वच्छ करतात. पण ते सगळं बघितल्यावर म्हणजे कारण तिची जी स्केचबुक असते ना, त्या स्केचबुकवर प्रॉपर असं बेडरूम वगैरे दिसत असतं त्यांचा. पण त्या विंडोमधून कोणतरी बघतंय अशा टाईपचे ते स्केच असतात. तर त्यात ते सगळे स्वच्छ वगैरे करतात आणि जी ज्योती असते ना, ती बोलते, "काम करू ना, आज आपण बेडरूममध्ये झोपूया." हे ऐकताच दोघी जणी घाबरतात. त्यांचं असं होतं, की "तू झोप बाबा, आम्ही नाही झोपणार." कारण त्यांना हे तर माहिती असतं, की बाबा ते स्केच-वेच बघितल्यानंतर त्यांना हे समजतं, की हे बेडरूममध्ये काहीतरी आहे, जे आम्हाला माहिती नाही, पण कुछ तो है. ते आता ते बोलतात, की जाऊ दे, आपण तिघे परत तिथे झोपू, इथे काय आपलं सामान वगैरे ठेवू. तर ते लोकं हॉलमध्येच झोपायचे आणि दुसऱ्या रात्री ते लोकं झोपले वगैरे आणि परत त्याच टायमाला त्यांना अगेन तसाच आवाज परत एकदा आला. आणि ह्यावेळी त्यांनी स्पष्ट ऐकलं. थोड्या वेळाने तो आवाज वाढला. त्याचं व्हॉल्यूम वाढलं आणि स्टिल नाही लक्ष दिलं. अजून थोडा वेळ झाला आणि त्या बेडरूममधून विचित्र आवाजही येऊ लागले. म्हणजे कोणतरी काहीतरी बडबडतंय. हे लोकं जसेच त्या बेडरूमकडे जवळ गेले, तिघीही खूप घाबरलेले. खूप जास्त घाबरले आणि त्यांना घाम फुटलेला. हे लोकं जसेच त्या बेडरूमच्या जवळ गेले, ऐकायला की नक्की काय आहे? तसंच त्यांनी कान त्या डोरला टच केला. अचानक त्या दरवाजाचा आवाज जोरजोरात यायला लागला. असं वाटतं कोणतरी जोरजोरात थापं मारतंय, लाथाबुक्कानी मारतंय आणि असं बोलतंय की "उघडा, दार उघडा." आणि तो आवाज पण तसाच होता त्या बाईचा होता, की "दार उघड, मला बाहेर येऊन दे. दार उघड." आणि हे ऐकता क्षणी हे लोकं खूप जास्त घाबरले. ते बोलले, "उघडूया का? कोण आहे? काय आहे?" कोणाचीच हिंमत नव्हती. तिघींपैकी कोणाचीच हिंमत नाही. पण आता करणार काय? रात्र काढायची आहे, बाहेर नाही जाऊ शकत. या शहरात त्यांचं कोण राहत नाही आणि आई-वडिलांना काय बोलणार? त्याने ठरवलं, की आपण मोठा श्वास घेऊया. त्यांनी देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि मोठा श्वास घेतला आणि तिघींनी एकसोबत दार उघडलं. दार उघडलं. पिन ड्रॉप सायलेन्स. समोर कोणीच नाही. काव्याने लांब श्वास घेतला आणि ती बोलली, की "मला काहीच समजत नाहीये." मी तोंडावर पाणी मारून येते आणि ती वॉश बेसिनकडे गेली आणि तिने तसंच टॅप ओपन केलं, नंतर नळ ओपन केला, तर त्यातून पाणी नव्हतं वाहत. त्यातून रक्त वाहत होतं. आणि हे मला माहिती आहे, की हे तुम्ही ऐकताय किंवा इव्हन जेव्हा काव्या आम्हाला ही गोष्ट सांगत होती, आम्हाला वाटत होतं काय पकवते? पण जेव्हा ती सांगत होती, तिचे डोळे स्पष्टपणे आम्हाला बोलत होते, की भाई हे घडलंय तिच्यावर आणि तिने बघितलंय. तिच्या अंगावर शहारे आलेली जेव्हा तिने ही गोष्ट आम्हाला सांगितलेली. तिचं असं होतं, की जेव्हा तिने नळ उघडला तेव्हा रक्त वाहत होतं, ती जोरात किंचाळली. ज्योती आणि दिशाही तिच्या जवळ आले बघतायत, तर खरोखर म्हणजे असं काळं रक्त असतं ना, म्हणजे लाल थोडं असं, असं एक विचित्र असं वाहत होतं. आणि ते एकदम एकदम विचित्र, त्यांनी तिचा हात होता ना खाली, ते एकदम पूर्ण हात भरलेला तिच्या रक्ताने. ती जोरात किंचाळली आणि रडायला लागली. ते लोकं धावत हॉलमध्ये गेल्या, तिला पाणी वगैरे पाजलं आणि थोडं शांत केलं. दोघींनी मिळून शांत केलं. आणि जशीच थोडी शांत झाली, आवाज तर काहीच येत नव्हता. पिन ड्रॉप सायलेन्स होता. फक्त पंख्याचा आवाज येत होता. एकदम हळू असा आवाज येतोय आणि त्याबरोबर त्यांच्या घड्याळाचा. अजून कसलाच आवाज नाही. पूर्ण शांतता. जवळपास रात्रीचे 2:30 वाजलेत आणि त्याच पॉइंटला ते बघतात, की त्यांच्या त्यांच्या बेडरूममधून
एक 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 बाई बाहेर पडते. म्हणजे बाई एकदम एक अशी बाई की जी एकदम, एकदम सुकली आहे. म्हणजे हाडांचा सांगाडा. थोडेसे केस तिच्या अंगावर आहेत. पूर्ण ती अशी वाकली आहे. तिच्या अंगात काही हेच नाही. हात एकदम असे काठीसारखे झाले आहेत आणि गाल वगैरे पूर्ण आतमध्ये गेले, डोळे बाहेर पडलेत. अशा प्रकारची एक बाई बाहेर आली तिथून आणि ते होता ती तिचे दात चावत होती. म्हणजे ती काहीतरी बडबडत होती आणि त्यांना काहीच समजत नव्हतं आणि ती तिथून येऊन ह्या तिघींच्या तोंडातून एक शब्दही नाही निघाला. यांचा रक्त असा आटल्यासारखा झाला आहे ना, काहीच समजलं नाही. ती बाई दात चावत चावत आतमध्ये गेली. त्या मोमेंटला जशीच ती आतमध्ये गेली आणि बघितलं की काय आहे, कोण आहे. जशीच ती गेली 2 सेकंद झाल्या. तिघीही किंचाळल्या, दरवाजे उघडले आणि खाली गेल्या. खाली जाऊन रडारड सुरू. बाजूचे सगळे नेबर्स वगैरे आले आणि त्यांनी विचारलं की काय? ते लोकं बोलले की आतमध्ये कोणतरी आहे, ती बाई आहे. ते काही त्यांना तर पहिली गोष्ट काही समजतच नव्हतं. त्यांना वाटलं काय चोरी झाली, काय झालं, काय झालं? पण फायनली काही लोकं आले, तिला शांत केलं, तिघींना शांत केलं आणि विचारलं की काय? तेव्हा त्याने असं-असं सांगितलं की हे आमच्याबरोबर होतंय. असे आवाज येत आहेत, हे, ते सगळं सांगितलं. त्यावेळी काही जे होते, काही दादा वगैरे ते गेले त्यांच्या घरी. बघितलं, सगळं काही तसंच होतं. पाणी त्यांनी नळ चालू केलं, नॉर्मल पाणी येत होतं. आतमध्ये बघितलं, कोणीच नाही, काहीच आवाज येत नाहीये. दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी त्यांनी रूम मालकाला वगैरे सांगितलं, त्यांच्या ओनरला वगैरे सांगितलं, सगळं काही सांगितलं. पण तो मान्य करायलाच तयार नाही. त्याचं असं होतं की काही नाही आहे इथे, तुम्हाला घ्यायचं आहे तर राहा, नाही तर अशी अफवा कशाला पसरवताय माझ्या घराबद्दल. आणि तोही ते ऐकून थोडं घाबरलेला. आता जी त्यांची बिल्डिंग होती ना, खरं बोलायला ती खूप जुनी होती. म्हणजे जवळपास 70-80 वर्ष जुनी असेल आणि एकदम ब्रिटिशकालीन जेव्हा बिल्डिंग असते ना, ज्यांत एकदम मोठ्या-मोठ्या पायऱ्या असतात, लाकडाच्या पायऱ्या असतात आणि ते वाटतं पण थोडी क्रीपीच वाटत होती ती बिल्डिंग. तशा टाईपची त्यांची बिल्डिंग होती आणि तिथे खूप सारे ओनर्स येऊन गेलेले. बऱ्याच लोकांनी ते फ्लॅट विकत घेतला, बऱ्याच लोकांनी तो रेंटवर दिला आणि त्याचा इतिहास होता त्या घराचा. तर तशा सगळ्या गोष्टी झाल्या. त्याने रूम मालकाला वगैरे सांगितलं आणि कोणीच एवढं लक्ष नाही दिलं. ते बोलले की बस झालं, आम्हाला हा फ्लॅट सोडायचा आहे. तर तो त्यानं तेच बोलला की आम्ही भाडं कट करणार, डिपॉझिट नाही देणार, असं मध्ये कसं सोडू शकतात. तर खूप त्यांच्यात वादविवाद झाले, भांडणं झाले आणि फायनली त्यांनी तो फ्लॅट सोडला. त्यावेळी मला आठवते की काव्या ही बरोबर आठवडाभर ऑफिसमध्ये नव्हती. तिने सुट्टी टाकली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर होत होत्या. त्यानंतर काव्या तर परत तिच्या घरी गेली. काही दिवस घरी राहिली, परत मुंबईला आली. त्याने फ्लॅट वगैरे फिगर आउट केला की कुठे राहायचं आहे, काय राहायचं आहे, ते सगळं त्यांनी बघितलं. मुंबईला आली मुंबईला आली आणि तिकडे तिचं सामान होतं ऑफिसचं. जसं मी सांगितलं की तिचे स्केच वगैरे करायची, बराच ते सामान होतं. तर ते लोकं बोलले की फायनली जाऊन आपण सगळं सामान पिक करू. तिघी जाऊ. सकाळी गेलेलं एकदम म्हणजे 10-11 वाजता वगैरे गेले ते लोकं. सकाळी जाऊ, सगळं सामान पिक करून आपल्या नवीन फ्लॅटवर ठेवून देऊ. ते लोक गेले तिथे आणि जायच्या वेळी त्यांच्याकडे चावी नव्हती. चावी नव्हती तर ते लोकं एका नेबरकडे अशीच वेट करत होती. तर ते जे नेबर होते ना, तिथे एक म्हातारी आजी होती. म्हणजे ते असतात ना, की सगळेजण कामावर जात आहेत आणि एक आजी आहे ती बसलेली. त्याने आजीने विचारलं, की नक्की काय झालेलं? त्यांनी पूर्ण सिच्युएशन सांगितली आजीला आणि तेव्हा ती आजी बोलली, "आवाज तर येणारच ना, कारण ती अजून तिथे आहे." हे ऐकताच काव्याच्या अंगावर शहारे आले. तिने विचारलेलं, "कोण आहे अजून तिथे?" तेव्हा त्या आजीने सांगितलं, की तो जो फ्लॅट आहे ना, बऱ्याच वर्ष आधी जेव्हा आजींचं लग्न झालेलं आणि ते लोकं इथे आलेले, त्यावेळी तिथे एक न्यूली मॅरिड कपल आलेलं, ज्यांचं ते फ्लॅट होतं. आणि जेव्हा आलेलं ना, त्यावेळी म्हणजे बऱ्याच आधीची गोष्ट आहे, 50 वर्ष वगैरे आधीची पकडा. त्यावेळी तो जो तिचा नवरा होता, अ, ते न्यूली मॅरिड कपल जे होतं, त्याचा जो नवरा होता, तो खूप जास्त म्हणजे असं गुंड टाईप होता आणि त्याला न विचारता त्याचं लग्न लावून दिलं होतं त्या त्या मुलीशी. आणि ती मुलगी खूप तरुण होती, म्हणजे पकडा ना 28-30 एक वर्षाची असेल आणि त्याला ती अजिबात आवडायची नाही. त्याचं असं होतं की त्याचं काहीतरी प्रेम प्रकरण होतं बाहेर आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं. तर तिच्या नवऱ्याला ना तिला काहीही करून ठिकाण्यावर लावायचं होतं. त्यामुळे तो तिला बराच त्रास द्यायचा. म्हणजे तिला जेवायला नाही देणार किंवा काही झालं तर रूममध्ये 1-1, 2-2 दिवस बंद करून ठेवणार त्या बेडरूममध्ये आणि पाणी नाही प्यायला देणार आणि अशा बऱ्याच गोष्टी तो करायचा, त्रास द्यायचा. एकदा आठवते की त्याचं काहीतरी भांडण झालं तिच्याबरोबर अशाच कारणामुळे, की तुझे वडील पैसे नाही देत आहेत का हुंड्याच्यावरून काहीतरी भांडण झालं. त्याने तिला आठवडाभर त्या बेडरूममध्ये बंद ठेवलं होतं. तर त्यांनी हातपाय, तोंड बांधून तिला तसंच तिथे ठेवलेलं आणि 1 आठवड्यासाठी तिला त्याच ह्याच्यात बंद करून ठेवलेलं.
ती मॅलन्यूट्रिशनमुळे तिची बॉडी पूर्ण अशी बारीक झाली होती. तिची हाडं दिसायला लागलेली आणि तशा सगळ्या गोष्टी झालेल्या. आणि असं बोलतात की ते झाल्यावर सुद्धा त्याने तिला पाणी वगैरे काहीच दिलं नाही. आणि परत तिला त्याच परिस्थितीत तिला बघून सुद्धा तो असाच परत दरवाजा लावला. तिला परत त्यांनी बांधलं, दरवाजा लावला आणि सोडून दिलं. ती पूर्ण त्या बेडरूममध्ये अशी क्रॉल करत, रेंगत फिरायची आणि तिच्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. ना तोंडाने बोलू शकते ती, ना कोणाला काहीच नाही, फोन नाही करू शकत, काहीच नाही करू शकत. तर ती काय करायची ना, ती त्या दरवाजाजवळच आस लावून बसायची, की कोणतरी येईल मला वाचायला. आणि तिच्याकडे काहीच नाही, की कोणाला ओरडू नाही शकत, काय नाही करायचं. ती फक्त पूर्ण बेडरूममध्ये रेंगायची, त्या इथे जायची दरवाजाकडे आणि तो दरवाजा तिच्या नखाने वाजवायची, की कोणतरी येईल मला वाचवायला. आणि कोणतरी, कारण तिच्याकडे काहीच दुसरा पर्याय नव्हता. आणि तो आवाज एक्झॅक्ट त्या आवाजाशी मॅच करत होता, जो आवाज त्या तिघींनी त्या रात्री ऐकला. म्हणजे दरवाजातून त्यांना तो आवाज येत होता ना, म्हणजे मग तो कोणत्या पेनचा वगैरे आवाज नव्हता, तर त्या बाईचा होता, जी आत्मा अजूनही त्या लूपमध्ये अडकलेली आणि त्या दरवाजाला ती ठोकायची. आणि तिची जी आत्मा होती ना, ती त्याच अवस्थेत त्यांना त्या रात्री दिसली होती, बेडरूममधून किचनमध्ये जाताना. आणि जेव्हा तिचा नवरा आला, त्याने असं बोलतात की त्याने त्याच तिला तिच्या बॉडीचे पीसेस वगैरे करून माहिती न पडो म्हणून त्यांनी ते त्यांच्या ह्याच्यात टाकले होते, टाकीत टाकले होते. आणि तेच होतं ज्यावेळी काव्याने तोंड धुवण्यासाठी पाणी नळ उघडलं ना, त्यावेळी रक्त पडलं. हे दुसरं कोणाचंच रक्त नव्हतं, तर त्या बाईचंच रक्त होतं. असं म्हणतात त्या गोष्टीला 50 वर्ष झालेत. आणि त्या बाईचा तिथेच त्याच त्याच जागी एकदम एकदम वाईट प्रकारे मृत्यू झालेला. आणि ह्या आजी एवढं सांगून त्यांच्याकडे परत बघतात. या क्षणाला त्या तिघींची म्हणजे काव्या, ज्योती आणि त्या दिशा तिघींची हिंमत पण होत नाही की त्या रूममध्येही जाण्याची, सामान आणायला. हे सगळं माहिती पडल्यानंतर आणि थोड्या वेळानंतर ना त्या आजी खूप कॅज्युअली बोलून टाकत असते, की अजून पण येतो आम्हाला तो आवाज. ती ठोकत असते, मदतीसाठी बोलवत असते. ते झालं. त्यानंतर ते काव्याने ह्या गोष्टी जेव्हा आम्हाला सांगितलं, आम्हीही खूप जास्त घाबरलेलो. म्हणजे कसं ना, की मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरात पण अशी गोष्ट होऊ शकते. तिची जी आत्मा आहे ती तिथेच अडकून राहिली आहे. अजूनही त्याच त्याच अवस्थेत असेल आणि अजूनही ती वाट बघते, की कोणतरी येईल, दार उघडेल आणि मला इथून मुक्त करेल. मंडळी, ही जी गोष्ट आहे ना, पुढची जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार, ती आपल्याला सोनालीने पाठवली आहे. आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जेव्हा मी वाचलेली, मीही घाबरलेलो. आणि हे तिच्याबरोबर रिअल लाईफमध्ये घडलं आहे. तिने एक मोठं असं पत्र पाठवलं आहे, म्हणजे मेसेज पाठवलं आहे Instagramवर. तर ही जी पुढची गोष्ट असणार, मी तुम्हाला तिच्या पर्स्पेक्टिव्हनीच वाचून सांगणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया त्या गोष्टीला. ठीक आहे. माझं नाव सोनाली आहे आणि ही गोष्ट माझ्याबरोबर 2022मध्ये घडली होती. आजही जेव्हा मी त्या रात्रीचा विचार करते, तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. त्यावेळी मी 12वीत होते आणि काही दिवसांनी आमच्या बोर्डाची परीक्षा होती. मी माझ्या मैत्रिणीकडे अभ्यास करायला गेली होती आणि रात्रीचा उशीर झाला होता. मी माझ्या मैत्रिणीकडून परत घरी येत होते आणि जवळपास रस्ता रिकामाच होता, म्हणजे जास्त कोणी नव्हतंच. मी चालते चालते आणि अचानक मला लांबून एवढ्या शांततेत मला आईस्क्रीमची ती गाडी असते ना, व्हॅन, तिच्या घंटीचा आवाज आला. आता इथे विचार करणारी गोष्ट ही होती, की इतक्या रात्री आईस्क्रीम कोण विकत असेल? गाडी हळूहळू माझ्या दिशेने येत होती. जुनी पिवळी व्हॅन. समोर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, थंडगार आईस्क्रीम. व्हॅन थांबली. आत बसलेला माणूस हसत माझ्याकडे म्हणाला, बेटा, आईस्क्रीम खाणार का? त्याचा आवाज अगदी सामान्य होता, पण त्याचे डोळे जे होते ना, ते थोडे विचित्र होते. जणू काय तो हसत नव्हताच. मी नाही म्हणाले आणि पुढे निघाले. मागून पुन्हा घंटी वाजली. मी मागे वळून बघितलं तर तिथे काहीच नव्हतं. ना व्हॅन होती, ना आईस्क्रीम विकणारा तो माणूस. रस्ता पूर्ण रिकामा होता. मला थोडं विचित्र वाटलं. मी घाबरले आणि धावत धावत घरी आले. हातपाय धुतले आणि रात्री झोपण्यापूर्वी माझ्या खिडकीच्या बाहेर पाहिलं. आमच्या बिल्डिंग समोर तीच व्हॅन उभी होती आणि ते 3ऱ्या मजल्यावर कोणाला काही दिसणं शक्यच नव्हतं. पण तरीही तो माणूस सरळ माझ्याकडे
माझ्याच खिडकीत पाहत होता. मी लगेच पडदा लावला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती व्हॅन गायब होती. मी स्वतःला समजावलं की कदाचित भास असेल किंवा असेल काहीतरी, जाऊ दे, विचार नाही करत. पण 3 दिवसांनी पुन्हा रात्री 3 वाजता मला त्याच घंटीचा आवाज ऐकू आला. यावेळी अगदी माझ्या इमारतीच्या खालीच तो उभा होता. मी खिडकीतून पाहिलं तर व्हॅन उभी होती आणि त्या मनुष्याने वर पाहून हात हलवला. माझा श्वास अडकला, कारण त्या रात्री मी दिवा बंद ठेवला होता. त्याला मी खिडकीत उभी आहे हे दिसणं शक्यच नव्हतं. तरी पण तो एक टक लावून फक्त माझ्याकडे बघत होता. दुसऱ्या दिवशी मी हा सगळा प्रकार माझ्या शेजारच्या एका आजोबांना सांगितला. त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकलं. मग ते म्हणाले, "त्याने तुला आईस्क्रीम ऑफर केलं होतं का?" मी हो म्हणाले आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ते म्हणाले, "20 वर्षापूर्वी असाच एक आईस्क्रीमवाला एका रात्री त्याची व्हॅन घेऊन जात होता आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यानंतर काही लोकांनी त्याला पाहिल्याचं सांगितलं." हे सगळं ऐकल्यावर मी कसं तरी हसण्याचा प्रयत्न केला, नॉर्मल स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मी आतून खूप जास्त घाबरली होती. आणि त्या रात्री बरोबर त्याच टायमाला 3-3:30च्या टायमाला रात्री पुन्हा ती घंटी ऐकायला आली. पण ह्यावेळी मी खिडकी उघडली नाही. सकाळी उठून खाली गेली तर आमच्या गेटसमोर असे वितळलेले आईस्क्रीम पडलेले होते आणि त्यांच्या काडीवर लिहिलं होतं, "पुढच्या वेळी खिडकी उघड." मंडळी, ही गोष्ट खूप खूप खतरनाक आहे. म्हणजे मी वाचली आहे ही, मला वाटतं ती गोव्याला राहते किंवा काय तिकडची ही गोष्ट आहे. पण जेव्हा मी वाचली मीही खूप घाबरलो होतो, की अरे, ही खूप वेगळी आहे, युनिक आहे. आणि माहिती नाही हे तिच्याबरोबर खरोखर घडलं होतं, की तिच्या आजोबांनी ही गोष्ट सांगितली होती. पण विचार करा, की हे जर आपल्याबरोबर घडते, की आपण रात्रीचं येतोय आणि अशी, म्हणजे रात्रीचे 2-3 वाजता ती येते आणि आईस्क्रीम कोण विकतंय घंटी वाजवून? आणि मला वाटतं तो आवाजच आपल्याला खूप जास्त घाबरवेल. हा जो एपिसोड आहे ना, हा मला वाटतं हा आवाजांवरच आहे. सुरुवातीला ती बाई जे नखांनी वाजवते आणि नंतर हिचा आवाज जो घंटीने वाजतोय. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? नक्की कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि जर तुमच्या कोणत्याही गोष्टी असतील तुम्हाला, आपल्याला मेल करू शकता किंवा डायरेक्टली Instagramवर पाठवू शकता. आपण जर ती गोष्ट चांगली असेल तर आपण नक्कीच घेऊ. आणि कॉमेंट करा, कसं वाटलं तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि हाईप करा. हाईप कारण हाईप केल्यावर हा अजून लोकांना रेकमेंड होईल. ठीक आहे? आणि तसंच आपल्या चॅनल ग्रो होईल. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये मंडळी. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय.